रूप पाहतालोचनी सुख झाले Oh
हॅलो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची जनती, नाही अदियंती अवसान. अविनाश करे आपुलिया ऐसे, लाभी म्हणा पिसे गोविंदाचे. एरती माईक दुःखाची जनती, नाही अदियंती अवसान. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईक दुःखाची जनती, नाही अदियंती अवसान. विठाल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू कैलासरणा शिवचंद्र मोळी. फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारण्य सिंधू भवदुःखहारी. तुझ बीन शंभो मज कोण तारी. दयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता. विठाल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची जनती, नाही अदियंती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदमान्य अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीत राहणं.
अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कार्य हे पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या स्वरूपातून 5वा वेद निर्माण केला, त्या जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील उपदेशा प्रकरणातील अभंग माझ्या अल्पशा मतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा मांडण्या अगोदर खऱ्या अर्थानं आजच्या या कीर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना सुरुवातीला द्यायची ती अशी. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये अवतरलेली ही पंढरी आणि या पंढरीमध्ये माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आपणा सर्वांच्या आशीर्वादानं आलेली ही सेवा. पण खऱ्या अर्थानं कोणताही वृक्ष हा महावृक्षामध्ये परावर्तित होत असताना एका बीजाचा मात्र नाश केलेला असतो. त्या बीजाने अपरंपार असे कष्ट घेतलेले असतात आणि त्यातून आलेला कोंब पाहता पाहता वृक्ष आणि महावृक्षाकडे वाटचाल करत असतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आदरणीय ज्यांच्या चरणस्पर्श करून त्यांचा नामोल्लेख करतो हरिभक्त परायण मास्तर बाबा खायदेकर, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण घनश्याम बाबा, हरिभक्त परायण माऊली बाबा, तसेच या उतरलेल्या पंढरीला सातत्यानं सुरुवातीपासून मार्गदर्शन करणारे हरिभक्त परायण तुकाराम बाबा जेऊरकर आणि हरिभक्त परायण नामदेव बाबा बोगीर यांच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनानं सुरू असलेली ही सेवा. आणि खऱ्या अर्थाने इथपर्यंत येण्यासाठी ज्यांचे फोन नाही तर प्रसंगी ज्यांनी आमच्यावरती विश्वासही ठेवला ते हरिभक्त परायण सुखलाल जगन्नाथ बचाव दादांच्या खऱ्या अर्थानं प्रेमाने या ठिकाणी येण्याचा योग आला. हरिभक्त परायण आदरणीय घनश्याम बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित ही कीर्तन सेवा या सप्ताहाच्या रूपाने माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. म्हणून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा एकदा सर्वांकडून मी जोरदार टाळ्यांची अपेक्षा यासाठी करतो की सप्ताहाचे 7 दिवस प्रत्येक जण या ठिकाणी असतात. एवढी मोठी जी परंपरा आहे, ही परंपरा टिकवणं सोपी गोष्ट नाही आणि ही आपण सर्वजण मिळून टिकवतात. त्याचबरोबर आपणा सर्वांचे, आपली ग्रामपंचायत असेल, आपल्या इतर सेवाभावी संस्था असतील, सरपंच उपसरपंच, आपण सर्वांना प्रथमतः ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचे सगळ्यांसाठी. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनी व्यवस्था करणारी मंडळी एकदा जोरदार कडाडून टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. कारण कीर्तनाचा प्राण म्हणजे सिस्टम आहे आणि दादांची सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. आता 8 दिवसापूर्वीचा किस्सा सांगतो. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि इको मिळत नव्हता म्हणून म्हटलं दादा थोडा इको द्या. इको बाजूला खोली होती. आता आतमध्ये ते धावत गेले, आपल्या तर डोक्यात मुंग्या आल्या. म्हणलं खोलीत गेले म्हणजे मोठं मशीन येतं काही नको. पण ते धावत आले, म्हटले महाराज ही काय इको बद्रदंती. मग इको लावणाऱ्यालाच इको कळत नाही. पण दादांची सिस्टम अत्यंत चांगली आहे. पुन्हा एकदा त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला ते महाराष्ट्रातील आणि आज तर या ठिकाणी आमचं परम भाग्य आहे की आज साक्षात गंधर्व या ठिकाणी अवतरलेले आहेत. समस्त ज्यांच्यामुळे या कीर्तन रूपी सेवेला साक्षात भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला ते महाराष्ट्रातील समस्त नामवंत गायक, वादक, कालकरी, विनेकरी, चोपदार ही सगळी मंडळी एकदा कडाडून जोरदार काळ या सगळ्यांसाठी झाला पाहिजे. कारण एक वाक्य जबाबदारीने बोलतो महाराज, कोणत्याही गावात जर गेलो दगड उचलला का 4 कीर्तन कर. हे युट्यूबला कुठेही भेटतं. या दादांची ती सगळ्यात मोठी पुण्याई आहे महाराज. कारण आज वारकरी संप्रदाय फार मोठा आहे पण आज जगाच्या पाठीवर
कोणत्याही देशामध्ये बसलेला प्रत्येक ज्याला वारकरी संप्रदाय काय हे समजून घ्यायचं असेल तो गुगल वरती जाऊन आज 2 मिनिटात कीर्तन सर्च करतो. ही यांची पुण्य, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा कडाडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आजा अतुलच्या दूरदर्शन वरती आम्ही संगीत ऐकलं का आम्ही पप्या का पाहतो, पप्या तो पाक नाही तर तू, पण त्या मागे त्यांचा 18 तासाचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारेकरी, धर्मावर संकट आलं तर होतो धारकरी. दिवसभर असेल ती चटणी भाकर खातो, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये काम करतो, पण संध्याकाळी नामयज्ञ सोहळ्याला जेव्हा उभा राहतो असा काही स्वर बाहेर पडतो, भगवंताला सुद्धा ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारेकरी, धर्मावर संकट आलं तर होतो धारकरी. दिवसभर आपल्या शेतीमध्ये नोकरीमध्ये काम करत राहतो, पण संध्याकाळी पखवादावर ज्या वेळेस थाप टाकतो ना ती भगवंताला सुद्धा ऐकावीच लागते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. तुम्ही म्हणाल महाराज 9:30 तर वाजले, आल्यापासूनच या टाळ्याच वाजवायला लावल्या, पण तुमच्यामध्ये जेवढे प्राण आहेत तेवढे सगळे आपल्या हाताशी आणून एकदा जोरदार काढून टाळ्या वाजवाच महाराज. या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण 7 वाजता मिसेस मुख्यमंत्री, 7:30ला तुझ्या तजीवर रंगला, 8 वाजता माझ्या नवऱ्याची बायको आणि 8:30ला ते आता नवीन लागली सासूच्या लग्नात सुनबाई कलवली. हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमचेही मनापासून ऋण व्यक्त करतो आणि चिंतनाच्या सुरुवातीला अभंगामध्ये प्रवेश करण्या अगोदर 2 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं सोडल्याशिवाय मला अभंगाकडे प्रस्थान करता येणार नाही. पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून कथा कीर्तन चालू आहेत, तर ही आज समाजाला कीर्तनाची गरज काय? या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. कारण प्रत्येक प्राणी जसा जन्माला येतो तसाच मरतो. प्रत्येक गावात कुत्री राहतात जी गावात फिरतात. आता एखादं कुत्र जर गावातला आला ते गावभर फिरणारे असतात. त्यातलं एखादं कुत्र मेलं, आजपर्यंत आपल्या गावात कोणी म्हणलं का अरे रे वाईट झालं माणसाच्या मोतीनं गेला? एखादं गावातलं कुत्र गेल्यानंतर आजपर्यंत कोणी म्हटलं का माणसाच्या मोतीनं मेला? पण अशी अनेक माणसं राहतात, पसायदान सुद्धा लोक होऊ देत नाही, म्हणतात बरं झालं कुत्र्याच्या मोतीनं मेला. त्यानं माणसासारखं कसं जगावं आणि जगणं संपल्यावर कसं मरावं हे शिकवण्याचं कार्य करतं ते कीर्तन असतं महाराज. आणखी सोपं करून सांगू का? एखादी वाईट कृत्य करणाऱ्याला शासन करणारी व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था, पण त्यानं ते वाईट कृत्य करूच नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी समजलं नाही का? आणखी सोपं करून सांगतो, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली, तिला शोधून आणणारी व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था आहे. पण गुड्डी गड्ड्यासोबत पळूनच जाऊ नये म्हणून तिच्यावर संस्कार बिंबवणारी व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. येताना काही अंध नाही, जाताना काही नेणार नाही, मध्ये काही आपला आहे हा आपल्याला भ्रम. पण वाक्य थोडं उलट करू, येताना घेऊन आलो ते आपलं प्रारब्ध होतं, आज जे करतोय ते आपलं कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते आपलं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर व्यवस्थित पॅक करायचं असेल तर काय करावं लागेल? कर्म आदर्शवत आज करावी लागतील, आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल दुसरा प्रश्न असा की प्रत्येक गावामध्ये एक नवीन आता जात उदयाला आली महाराज. मनुष्य इंगळे अति जाऊन मज नांग्या मारल्या. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. कारण प्रत्येक गावात अशी काही काही माणसं असतात. सोपं उदाहरण देतो महाराज. जर मनुष्यानं विंचू पाहिला अंगाचं पाणी पाणी होतं, पण त्याच विंचवानं जर पाल पाहिली त्या विंचवाला अटॅक येतो. त्याच पालीने जर कोंबडी पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो, आणि त्याच कोंबडीने जर माणूस पाहिला बा 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 जाग्यावर एक्सपायर. मनुष्य साधी नाही, तोच ती 180 हाणतोय. लक्षात घ्या महाराज, नागाचा फक्त दातात विष आहे, माशीच्या फक्त शिरात विष आहे, पण मनुष्य इंगळी
ही दुर्जन नावाचा जो खळ आहे ही अशी व्यक्तिरेखा आहे त्याच्या नसा नसात विष आहे. असं विष असणारे प्रत्येक गावात सापडतात. एखादा कीर्तनाला निघाला ते त्याला म्हणतात कुठं कीर्तनाला 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 जाणं रिकाम टेकड्यांचा उद्योग. आता येत नाही तुम्हाला 4-5 जण म्हणजेच असतील. हा वर्ग बरीच गप राहत नाही. तो म्हणतो या कीर्तनकाराचा झालाय सांगायचा धंदा आणि तुमचा झाला ऐकायचा धंदा. एवढ्या वर्ष कीर्तन चालू आहे पण समाज सुधारला का? आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, श्रावण चालू आहे आणि पावसामुळे आता गॅस्ट्रोची साथ आली मागे. आता 15 दिवसापूर्वी एका दवाखान्यात बसलो होतो आणि एक पेशंट धावत धावत आला. मला डॉक्टर मरण परवडलं, मरण मरण मरण, नुसत्या जुलाबन नुसत्या उलट्या. डॉक्टर म्हणले काळजी करू नको, टेबल जो काय होतं तुला, डोळे मोठे कर, जीभ बाहेर काढ, इंजेक्शन घे, काळजी करू नको. 2 दिवस फक्त या गोळ्या खा. गोळ्या थोड्या महाग आहेत पण 2 दिवसांनी एकदम ओके होईल. आता 2 दिवसांनी योगा समितीतच बसलो होतो. पहिला उभा राहून आला, आता आडवाच होऊन आला. बाहेरून डॉक्टरला दम भरला. डॉक्टर साहेब सर्टिफिकेट जाळून टाका, हॉस्पिटल बंद करा. पहिला 2 वेळा जात होतो आता बाहेरच येत नाही. डॉक्टरच्या तर डोक्यात मुंगे आले हो. अरे 500ची एक गोळी दिली तुला, 2 एकदम घेतल्या तर कायमचा बंद होतोय आणि तू म्हणतो फरक नाही. डॉक्टरनं जरा घाबरतच विचारलं पण गोळ्या वेळेत घेतल्या ना? तो म्हणला काय डॉक्टर साहेब त्या गोळ्या दिल्या नुसत्या कडू कडू कडू, सगळ्या घेतल्या खिडकीतून फेकून दिल्या. डॉक्टरने डोक्याला हात लावला, अरे वेड्या गोळी कडू असू नाही तर गोड असू पण ती जर पोटात गेली तरच फायदा करणारी आहे. आमची पोरं कीर्तनाला येऊन अंधारात मागं बसतात आणि अंधारातून SMS करतो, काय करतेस पिलू, बरी येस ना पिलू, काय चाललंय पिलू, घरी समजेल म्हणून कीर्तनाला आलोय पिल्लू, कोरडे महाराजांचं कीर्तन चाललंय पिल्लू. तुमचं त्याहून उलट आहे. पप्याचं लग्न होत नव्हतं तर तू गप राहिली नाही. बाप्याचं लग्न होत नव्हतं तर तू गप नव्हती. तो तीन शेजारीला म्हणायची एवढा गुन्हा गोविंदाचा संसार चाललाय तो पप्याचं लग्न जमणं. आणि आता जवळजवळ पप्याचं लग्न होणं. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुमचा आवाज आता तुम्ही जेवून आलात ना, मग आता मला सांगा शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत नाही. पुरुष मंडळी शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत नाही. आता मला सांगा महिला वर्ग, विठोबा रुक्माईची शपथ घेऊन इथं कोणती आई आपली गुड्डी शेतकऱ्याच्या पोराला द्यायला तयार आहे? आपली बुद्धी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण आपल्या गड्ड्याला बुद्धी मिळाली पाहिजे. विठ्ठल जवळ पप्प्याचं लग्न होत नव्हतं तर तू इथून म्हणायची पप्प्याचं लग्न होत नाही, पप्प्याचं लग्न होत नाही. आता पप्प्या या सीजनला पिवळा झाला तरी आता म्हटलं तू गप राशील या सत्याला, तरी तू गप राहिली. तू इथे येऊन शेजारीला म्हणती दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम केलं आणि पप्या वाढवला. काल बायको नाही आणि बायकोच्या पदराखाली गेला. आमचं गेलं डोक्यावरून, तुमचा त्याहून वेगळा थाट आहे. तुम्ही काही कमी नाही. शेजाऱ्याला म्हणता नमस्कार, कीर्तनाला आले? आज 6वा दिवशी भाऊ, कीर्तनाला आले? मग काय तमाशाला आलो का? यंदा पाऊस पाणी चांगला आहे, धरण 80% भरले आपलं, तरकारीचे पैसे चांगले होत आहेत. पण पप्याचं लग्न राहिले, पोरगा चांगला आहे, कष्टाळू आहे. तुमच्याकडे पोरगी आहे कळलं, तो नामपरला जे गेला तर काला झाला तरी दिसला नाही. आमचं गेलं डोक्यावरून महाराज. म्हणून आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा. आता झाली चिंतनाला सुरुवात. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय पहिल्या चरणातील पहिला आमचा प्रश्न असा आहे की आम्ही कलियुगातील जड जीव स्वार्थाशिवाय कोणतीच गोष्ट करत
फायद्याशिवाय कोणतीही गोष्ट आम्ही करत. सप्त्याला जर जेवण असेल, मांडवात बसायला जागा पुरत आणि जेवण नसल्यावर निम्मे राहत नाही. निम्मे सुद्धा थांबायला तयार. स्वार्थाशिवाय आम्ही कोणतीच गोष्ट करत नाही. मग जगद्गुरु तुकोबरा तुम्ही आम्हाला सांगता की तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण त्यानं काय होईल? जगद्गुरु तुकोबरा सांगतात कानाचे पडदे उडे ठेवू नये. जन्माला आल्यापासून प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, पैसा कमवतो. कशासाठी? मला देण्यासाठी, सुखासाठी. पण महाराज मला सांगा, सुख मिळालं? सुखासाठी बंगला बांधला, 56 वर्ष लुंगी लावून मुंबई पुण्यात काम केलं, 56व्या वर्षी रिटायर्ड झाले. रिटायर्ड झाले तसे 40 लाख घेऊन आले. बरं तुम्ही गावात आले तर गावात एका टोळीने तुम्हाला पकडलं. आता प्रत्येक गावात एक टोळी आली महाराज. कोणी मुंबई पुन्हा नाशिक वरून सर्व्हिस घेऊन आला का त्याला मोकळं करेपर्यंत सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, थोडीशी गरज आहे, द्या रावसाहेब, मोकळा रावसाहेब. शेवटी संपला बो रावसाहेब. मावस बहिणीकडे आपण गेलो तर तिने पाहून पण फिरवलं होतं. पण आता सर्व्हिस घेऊन आल्या काय चाललंय दादा? बरं चाललंय ना दादा? व्यवस्थित ना दादा? थोडीशी गरज येते दादा. निमे 20 लाख बंगल्यात गेले, 20 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, झाले मोकळे तुम्ही. बरं मोकळे झाले, आता भाकर नसेल तर कुत्र सुद्धा दाराचं राहील का महाराज? शेवटी दारावरचं कुत्र सुद्धा निघून गेलं. अहो हे जग दिल्या घेतल्याचे अंतरीचे. महाराजांची भाषा आहे महाराज. सुखासाठी लग्न केलं, 1 लाख हॉलला दिले, 50,000चे फेटे घातले, फुलाची गाडी सजवली, 8,500 लागत. त्या फुलाच्या गाडीला आता सजवाय 8,500 लागत महाराज. फुलाची गाडी सजून मॉडेल आणले, तीच बायको म्हणते तुम्हाला कळत नाही. पण तरी आमचं येडे म्हणते बायको प्रेम करते. बायकोच्या प्रेमा सुद्धा झटका आहे भाऊ. ती म्हणली ना, एजी एजी पाणी पाणी होतो तू. पण एजी म्हणजे काय? ए गाढवा. ओजी ओय गाढवा. सुनोजी सुन गाढवा. लय अवघड आहे महाराज. आता एक तर श्रावण 2 तारखेला चालू झाला. नवीन कपडे घालून सकाळी सकाळी बाहेर आला आणि मी आपल्या ऑफिसच्या बाहेर बसलो होतो. म्हटलं का रे आज फार खुश? तो म्हणला काय सांगू महाराज, आज श्रावण चालू झाला, नवीन ड्रेस घातला. आणि जसा नवीन ड्रेस घातला आणि बायकोला विचारलं कसा दिसतो, ती म्हणली ऐका, मला सोमवारचा उपास आहे, गुरुवारचा उपास आहे, शनिवारचा उपास आणि रविवारचा उपास आहे. आणि त्या श्रावण चाललाय, मी काय खोटं बोलू शकत नाही. पण मी तुमचं वर्णन जर करायचं असेल तर संस्कृत मध्येच करेल, मराठीत माझ्याकडे शब्द नाही. तो म्हणला ब ब ब ब श्रावणाचा एवढा परिणाम झाला तुझ्यावर, मी कसा दिसतो? ती म्हणली ऐका, मेघनादी हरितात वधी त्या नराला, ते नाम असे 12 महातील 5व्याला, त्याची संहिता जपुती अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला मनी. लई भारी बोलली. म्हणलं याचा अर्थ काय? म्हणला काय माहिती हो, पण लई भारी बोलली. अरे म्हणलं अर्थ सांग. आता कोणाला कळतोय हो, पण लई भारी बोलली. म्हणलं मी सांगतो पठ्य ऐक. मेघनादी हरितात वधी त्या नराला, मेघनाद रावणाचा मुलगा, त्याला ज्याने मारलं तो लक्ष्मण, त्याचे वडील राजा दशरथ. मेघनादी हरितात वधी त्या नराला, ते नाम असे 12 महातील 5व्याला. राजा दशरथांच्या हातून जो मारला गेला तो बाळ श्रावण. ज्या महिन्यात मारला गेला तो महिना श्रावण. या श्रावण महिन्यामध्ये त्याची संहिता जपुती अष्टमानी, काढा शतकोटी. अष्टमानी म्हणजे अमावस्या. ह्या अमावस्याला श्रावण महिन्यातला कोणता सण येतो? बैल पोळा. त्या दिवशी काय केलं जातं? बैलाला सजवलं जातं. तैसे तुम्ही दिसता मजला मनी. विठ्ठल सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज. सुखासाठी मुलं होतात, सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या म्हणतोय काय केलंय माझ्यासाठी. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून तिला डिप्लोमाला पाठवलं.
ती कॉलेजच्या गेटवरून गड्ड्याला घेऊन गेली. ती आपल्या नावासकट आडनाव बदलून आली. सुखासाठी आयुष्यभर बाण कोरला. प्रत्येक गावात एक नवीन जमात आली. काही गावांनी तर नावच देऊन टाकले ठराविक लोकांना, बाणकोऱ्या. ही नवीन जात आली आता महाराष्ट्रात, बाणकोऱ्या. बरं हिच्यामध्ये असे अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, 15 एकर, 20 एकर, 25 एकर निम्या वावरांनी काँग्रेस यांच्या. पण यांचं लक्ष फक्त बांधाव. ट्रॅक्टर घाल एवढं तास. जाऊ द्या, कुणाला जर राग आला असेल तर जुने बसलेले आजी आजोबा या ठिकाणी आहेत. तुमच्या काळामध्ये गावातल्या कोणत्याही बांधावरून खतरगाडी जात होती महाराज, जात होती का नाही? तुम्ही तर असे शांत झाले हो. मग एक आडवाची एक कासवाची गोष्ट ज्ञानेश्वर माऊली. माझ्या पाकिटाला भंग नाही महाराज. तुम्ही बोलत चला बो. का जेवल्यामुळे सुस्तावली तुम्ही? गावामधून कोणत्याही बांधावरून जर खटारगाडी गेली ना महाराज, तर जात होती का नव्हती जात? आणि आता तुम्हाला चालता येते का? निम्या गावचे बांध कोरण्यात आपली जिंदगी आपली गेली. शेवटी ज्यांचे बांध आपण कोरले, आपण गेलो आपल्या पप्प्यानं पहिला अंगठा आपला घेतला आणि मग रडायला सुरुवात केली. शेवटी ज्या भाऊबंधांसंग बांधला त्यांनीच खिशातला कपडा ठोकला. सुखासाठी बांध कोरले, सुखासाठी बायको केली, सुखासाठी मुलं झाली, सुख मिळालं महाराज. आजही प्रत्येक जण सुखासाठी तळमळ करतोय. सुखालागी करीत असे तळमळ. सर्व सुखाची आशा गेला, जन्मल्यापासून आजपर्यंत प्रत्येक जण सुखासाठी तळमळ करतोय. पण सुख मिळालंच नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे बेड्या, तो भगवान परमात्मा आपलासा करून घे, अंतपार सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तरी तुकोबाराय पहिल्या चरणातला आमच्याकडे तिसरा प्रश्न अजून बाकी आहे, की तुम्ही आम्हाला सांगता तो भगवान परमात्मा आपलासा करण्यासाठी, अंतपार्य सुख प्राप्त करण्यासाठी तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. मग याला काही पुरावा? या अगोदर तो भगवान परमात्मा आपला कुणीसा केलाय का? जगद्गुरु तुकोबाला सांगतात, वेड्या आई, तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने माझ्या नामदेवरायांनी आपलासा केला. वयाच्या 7व्या वर्षी नामदेवरायांच्या ताटात भगवंत येऊन जेवला. तो भगवान परमात्मा अनन्य भावाने माझ्या एकनाथ महाराजांनी आपलासा केला. देव श्रीखंड्या सालगडी होऊन श्रीखंड्या चंदन उगाळून गाडी, श्रीखंड्या चंदन उगाळून
माझ्या एकनाथ महाराजांनी अनन्य भावानं भगवान परमात्मा आपलासा केला, देव श्रीखंड्याहून राबला महाराज. तो भगवान परमात्मा माझ्या तुकोबाराने आपलासा केला महाराज. अन्नातील विषाची जागा अमृताने घेतली मायबाप. तो भगवान परमात्मा संत सावता महाराज गोरोबा काकांनी आपलासा केला. संत सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये भगवंत विराजित झाले. नवे नवे गोरोबा काकांचं तुडवलेलं लेकरू जिवंत झालं. तो भगवान परमात्मा संत सखूना आपलासा केला मायबाप. संत सखूसाठी भगवान परमात्मा संत सखू झाले. तो भगवान परमात्मा माझ्या जनाईने आपलासा केला. जनाईसाठी देव दळण दळायला आला महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा जड जीवांना हाच उपदेश करतात की जर अंतपार सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. अभंगाच्या प्रथम आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, जोरदार टाळ्यांची अपेक्षा महाराज झालीच. लक्षात घ्या, जर अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या तर अंतपार सुखाची प्राप्ती होईल. पण ते सुख तुम्ही मी प्रत्येक जण आज प्रपंचामध्ये शोधत आहोत. संसारामध्ये प्रत्येक जण आज सुख शोधत आहे. आणि संसार कसा
आज प्रपंचामध्ये तुम्ही मी सुख शोधतोय, पण त्यात सुख आहे का? या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय या संसाराला इंगळाची उपमा देतात. संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिस, किंवा सुख नाही कोठे आलिया. मग त्या प्रपंचामध्ये आम्ही सुख शोधतोय. तुकोबाराने त्याला मूठमातीच दिली. संसाराच्या नावे घालोनिया, तुकोबाराने संसाराला मूठमाती दिली. मग प्रपंच जर एवढा वाईट आहे तर तुकोबारायांच्या कीर्तनातला तिसरा प्रश्न निर्माण होतो, प्रपंच आम्ही करूच नाही का? पण जर आम्ही तो प्रपंच करायचा नाही तर तुमच्यासह आधी संतांनी तो प्रपंच केलेला आहे. मग हे बोलणं दुटप्पीपणाचं होणार नाही का? महाराज सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवू नाही. प्रपंच म्हणजे नेमकं काय आहे? अरे प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचे ही दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सकाम प्रपंच आहे आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच आहे. संत करतात तो निष्काम प्रपंच आहे. निष्काम या शब्दाचा विग्रह आहे की स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म. आणि निष्काम ही जर सेवा आम्ही केली, पण आम्ही करतोय का? ती संत करतात म्हणून त्यांचं नाव इतिहासात आहे. आणि आमचा प्रपंच आपली बुद्धी, आपली बायको आणि आपल्या बापाच्या पुढे जात नाही. म्हणून आपलं तुमचं माझं नाव रेशन कार्ड सोडून पुढंच आढळत विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, प्रपंच केला खऱ्या अर्थानं दामाजी शेठनं नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझ्या कनकाई माऊलींनी आणि बोल्लोबांनी, म्हणून तर पाचवा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले. अहो प्रपंच केला माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं, म्हणून ज्ञानाचा प्रकाश देणारे ज्ञानोबाराय घडले. प्रपंच केला खऱ्या अर्थानं शहाजीराजाने माँसाहेब जिजाऊंनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य उभं करणारे शिवराय घडले. या आपला प्रपंच असा केला की त्यांच्या मुलांनी समाज घडवला. आपला प्रपंच आणि आपली पोरं, आपली पोरं पोरांचं सोडा महाराज. आता आईच दर रविवारी पार्लरला आहे. पोरी कोण काय जे हरीच्या अपेक्षा होता, आईच दर रविवारी पार्लरला आहे. भुवई कात्रीती. आता आपल्याला काय करायचे बाबा, आपण बोलल्यावर राग येतो यांना, पण तरी प्रश्न पडतो या काऊन कात्रीत असं. या माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्या, घरात घुसताना इष्टी दरवाजाच्या फुटीत अडकत्या. पण आईच जर रविवारी पार्लरला असेल, पोरीकून काय जे हरीच्या अपेक्षा होता. एखादा म्हटलं महाराज असे का बोलले, उघडत ज्ञानेश्वरी हे तर वडीलच जे करती तया नाम. आपण जसं वागणार आहोत अशीच आपली पुढची पिढी. आज जर आपला मुलगा आपल्याला उलफाट बोलत असेल तर त्यानं तरी आपल्याला त्याच्या आजोबांना उलट बोलताना ऐकलेलं. कारण आपण जे कर्म करतोय तेच भोगणारे, केली कर्म त्याची भोग. थोडस वर्तमानात येतो महाराज. जुन्या काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण आता काळ बदलला. आता आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवला आणि गदर झाला. नवीन पिढीत बदल झाला. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. महिला मंडळ कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्याच गर्भात शिकला. पण झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आपली अवस्था, माँसाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शुभराजे आकार घेत होते ना, त्यामुळे माँसाहेब जिजाऊ महाराष्ट्रात माझं पोरग गुटगुटीत आणि गोरपान दिसलं पाहिजे म्हणून काजू बदाम उघडून पीत नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बाळगत होत्या. मग आपल्याला वाटत नाही का भाऊ, आपल्याही घरी विवेकानंद जन्माला यावे, आपल्याही घरी शिवराय जन्माला यावे. आता फॅरन लवलीचा जमाना आहे महाराज. आपल्याला वाटतं आपले मुलगा किंवा मुलगी विश्व सुंदरी म्हणून घडावी. जाऊ द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. पण आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चाललाय, एवढी सुंदर पंढरी अवतरली आहे. आपण एवढे प्रचंड कष्ट त्या मागे घेतले. आता नाशिक आणि नाशिकच्या आजूबाजूला सगळा प्रदेश म्हणजे पर्यटन क्षेत्र. आता इथं चांगल्या चांगल्या सिनेमांचं शूटिंग होतंय आणि इथं सनी लिओनी राखी सावंत शूटिंगला आली बो नाशिकला. पण त्यांना असं कळलं
का इथं एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चाललाय, आपण जरा भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी नाशिकच्या चौकात गेली. नाशिकच्या चौकात माणूस दिसेल, कोण ट्रक मध्ये येईल, कोण घोड्यावर बसून येईल. मला तर आताच प्रश्न पडला की हे बसतील कुठं. पण इथे एकच विचार करा महिला वर्ग, ज्या वेळेस ती अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी टाळ्या वाजवत असेल, कोणी शिट्टी वाजवत असेल आणि कुणीतरी वाईट कमेंट तिच्या अंगावर पाहून पास करत असेल, आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे त्या नजरेनं पाहायला जावं. आमच्या मुलींना कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल, आमच्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला कुणी सनी लिओनी राखी सावंत म्हणत नाही. म्हणजे रूपाच्या सौंदर्य नाही का. छोटस उदाहरण देतो. आपल्या पप्प्याला आपल्याला वाटतं बा आपण सप्ते मोठी मोठी करतो, या मागच्या पोरांचे सप्ते राहते. याचा काला 14 फेब्रुवारीला असतो. फक्त तुम्हाला माहित नसतो हा भाग वेगळा आहे महाराज. त्यांचाही सप्ताह राहतो. त्या सप्त्यामध्ये त्यांनी शेवटी देव प्रसन्न केला आणि गुरीपान 4 वेळा पोलीस स्टेशन करून पोरगी आणली. गुरीपान पण त्या स्वभावच नीट नसेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक होईल. बोलत चला, स्वर्ग होईल का नरक होईल. नरक. आणि एखादी सावळी पोरगी असू द्या, पण जर स्वभाव अत्यंत चांगला असेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक होईल. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही मात्र काळानुसार कमी होत जाणारी आहे. पण आज कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतोय याचा विचार करा. माझ्या प्रत्येक आईला हात जोडून विनंती करतो, मी दिसते कशी, मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि सासू-सासऱ्यांबरोबर बोलते कशी, याला तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो, या गोष्टीला जीवनात कधीच किंमत देऊ नका. पण आम्ही घरातल्या सासू-सासऱ्यांसकट किती जणांच्या हृदयात राहतो ना, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. हे पहिल्यांदा लक्षात आमच्या जीवनामध्ये. अहो जाऊ द्या, तुम्हालाही भाऊ असेल ना, विचारावं लागतं महाराज. हे समृद्धी आल्यापासून विचारावं लागतं. कारण आता सध्या जमाना मानलेल्या भावांचा आहे. आता सगळे भाऊ संपत चालले. आता पहिल्या बहिणी अंगठाही मागत नव्हत्या, आता या 10 वर्षात. पण एकच विचार करा, कितीही तुम्ही भावाचं नातं तोडण्याचा प्रयत्न करा. आज या भावाचं एक वाक्य ऐकून जा. कितीही भावाचं नातं तोडण्याचा प्रयत्न करा, पण ज्या वेळेस खरी वेळ तुमच्यावर येईल ना, त्यावेळेस धावून येणारा एकमेव माणूस म्हणजे तुमचा सक्का भाऊ असेल. हे आयुष्यात आता असं होऊ नये. पण तुमच्या भावानं आता तुम्हाला फोन केला, सांगितलं मी काय आई वडिलांना सांभाळणार नाही, तुझ्या घरी उद्या तू आपली घेऊन ये, तुम्ही झोपू द्या ना, झोपू द्या. हो त्याने मला लहानाचं मोठे केलंय, हो कष्टाला वाढवलंय. चालली उद्या गावातून गाडी सासरवाडीला. आले सासू सासरे घरी. मग एकच विचार करा महिला वर्ग, ज्याने रक्ताचं पाणी करून तुमचं सासर घडवलं आणि दिवसाची रात्र करून तुमचा नवरा घडवला, ते सासू सासरे आमचे आई वडील नाहीत का. आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य, लग्न करताना आपल्या मुलीला कधी शिकू नका, बाई तुझं घर बदलणार आहे, तिला एकच गोष्ट शिकवा, तुझ्या घराबरोबर तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. तिच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, स्वर्ग झाल्याशिवाय राहणार आहे. जीवनामध्ये आज आम्ही हे शिकवतो, हे शिकवतोय आम्ही. आता आईलाच लागतो फ्लॅट पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, चांगले पैसे बँकेत पाहिजे, बंगला पाहिजे बंगला. आता महाराज अशी अवस्था आहे, आई म्हणते पार्टी पाहिजे पार्टी. आईचं काही घेऊन देत, तुम्हालाही पार्टी लागत पोर देताना. आता पार्टी आहे त्यांची, बंगला आहे बंगला, बंगला आहे त्यांचा. 4 एकर खालची इकली महाराज, तवा बांधला तो. दारासमोर 4 व्हीलर आहे, 5 लाखाची गाडी, 7 लाख जामीनकीचं कर्ज आहे तिच्यावर. महाराज आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पोरगी देताना आम्ही पार्टी पाहतोय. आज निलेश महाराजांचं एक वाक्य काळजात करून घ्या, जेवढी मोठी पार्टी तेवढी सरळ नाहीत पार्टी. जेवढी मोठी पार्टी तेवढी सरळ नाही.
आणि तुम्ही लाखाचं कर्ज काढून पोरीचं लग्न करता, पण पोरगं व्यसनी हे ज्यावेळी त्या मुलीला कळतं ना, तिला कधीच वाटत नाही आपल्या वडिलांनी आपल्याला डोलीत बसून पाठवलं. तिला वाटतं आपल्या वडिलांनी आपल्याला कायमच्या तिरडीवर झोपवलं. कारण लग्न हा भातुकलीचा खेळ नाही, आयुष्याचा मेळ आहे. हे जीवनात नेहमी लक्षात ठेवा, जीवनात नेहमी लक्षात ठेवा. आता सासूबाईला बोललं का सासूबाईला जरा बरं वाटतं. आता सासूबाई अशी मुली टाकली होती, बाबा तर आणलाय आम्ही, काय बोलतोय काय माहिती. पण जसं सून शब्द ऐकला की फुट उड्या मारायला. पण सुनेपेक्षाही सासू नावाचा प्राणी महाभयंकर आहे महाराज. सासू एवढी सोपी नाही. तुला सून आली तर त्या निम्या गावात भांडणं लावली. सून येऊन 1 महिना नाही झाला ती प्रत्येक घरी जायची, काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून, माई सून, नक्षत्र नक्षत्र नक्षत्र. त्याच घरात ती आतून सून म्हणत होती, तुझं नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जाग्या होईशी, तवर नाही ना. आता पप्प्याने तिच्या पायी 3 वेळा पोलीस स्टेशन केलंय. पळून गेला, महिन्याने सापडला. ती म्हणली, बाई बाहेर नको पडू, तुला ऊन लागेल, काळी पडशील तू एक काम कर, आता उद्या सण आहे, मग एवढी डाळ वाटून घे, मी आले घास घेऊ. ती गेली घासाना. आता सुनबाई 8 तासाने आली, घरातच डोकावलं, डाळीच्या पतीलेच दिसले हो तिला. ती घरात नाही घुसली, ती निम्या आळीत जाऊन आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून 15 मिनिटात डाळ वाटली. आली बा 15 मिनिटं 20 मिनिटं निघून गेले. घरी आली आणि घरात डोकावलं. सुनाला जवळ घेतलं, गुणाची ग माई सून, गुणाची. अख्खी डाळ वाटून काढली. पण सुनबाई डाळ ठुली कुठं. ती म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं येस गावची सासू हुशार राहती. आता तुम्हीच म्हणजे डाळ वाटून ये, आता अख्खी आळ्यात डाळ वाटून आली, आता कुठे डाळ राहती नाही. तेव्हा तू निम्मी जाग्यावर आली. शेवटी आता पप्प्याचं लग्न झालं, पप्प्याला तुमच्या हातचं वट लागलं. पण तिलाही स्वयंपाक येत नाही. पण स्वयंपाक तुम्हीच केला. पण तिला म्हणले, आता एक काम कर सुनबाई, झालं ते कोणाला सांगू नको, आता पापड घेऊन भाजीत बस. मी आले राहिलेले शेतातलं काम करून. गेली शेतात, आली 15 मिनिटांनी. सुनबाई आहेस कुठं करा, तिथं नेहमी घाबरली. पप्प्याने पोलीस स्टेशन करून आणली ना, आता गेली कुठं सून. ती नेहमी घाबरली. अख्खं गावाला जाग केलं. अख्खं गाव माग सासूबाई पुढं, अख्खं गाव माग सासूबाई पुढं. येसगावला चालली नाही. तिथं एक बाजूला हरभऱ्याचे शेत होतं आणि त्या हरभऱ्याच्या शेतीमध्ये जेव्हा तिने सुनेला पाहिलं तशी धावत गेली. सुनबाई इथं कुठं. ती म्हणजे हाय का सासूबाई, मला वाटलं येसगावची सासू हुशार राहती. तुम्हीच म्हणजे ना पापड घेऊन भाजीत बस, आले बसले भाजी. तेव्हा तू जाग्यावर आली. एखादा म्हटलं, महाराज असं का बोलला, तू कोपर आहे. जोवरी तोवरी जंबूक करी गर्जना, देखिले नाही पंचांना. तुमचा आवाज सुन येईपर्यंतचे महाराज. एकदा सुनाली का तुम्ही, तरी कुणाला वाईट माझं बोलणं वाटलं असेल, विठोबा रुक्माईची शपथ घेऊन इथे बसलेल्या कोणत्याही सासूबाईनं सांगावं, मी माझ्या सुनेला मुलगी मानते, आजचं पाकिट दिला. आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना, आपण तिचा हात धरतो आणि तिला गोल चपात्या बनवायला शिकवतो. पण आपल्या सुनेकडून जर चपातीचा नकाशा चुकला, आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का. आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली, आपण घराचा दरवाजा बंद करतो आणि असेल तो विषय घरात मिटवतो. पण आपल्या सुनेकडून एखादी चूक झाली, आपण चाललो शेजारच्या घरी हरिपाठ गायला, आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का. स्वर्ग नरक पुढे वरती नाही तो. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या माझ्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे, ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही, ते घर म्हणजे नरक आहे. ते घर म्हणजे नरक आहे. अहो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर फिरताना अशी अनेक घरं पाहिलीत महाराज. 3 वर्षाचं लेकरू आहे. अवघ्या 3 वर्षाचं लेकरू, ज्याला नीटचं बोलता सुद्धा येत नाही, ते लेकरू दरवाजापर्यंत जातं आणि अर्धा तास दरवाजात उभं राहतं. याचं कारण असं आहे, त्याला प्रश्न पडतो, माझ्या आईकडे जाऊ का माझ्या आजीकडे जाऊ. अरे माझ्या आईकडे गेलो माझ्या आजीला राग येतोय, आणि माझ्या आजीकडे गेलो माझ्या आईला राग येतोय, कारण आई ना आजी बोलत नाही. अरे महाराष्ट्रातल्या 3 वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल, तर सांगा इथं उभं राहून मी कोणता मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं, कोणता अध्यात्म सांगायचं. अहो घरातला करता पुरुष जर घरात आला ना, बायकोच्या जवळ गेला ना,
आई म्हणते 200 रुपये रोजानं काम करून पप्या वाढवला, बायकोच्या पदराखाली गेला आणि तो बिचारा दिवसभर रमून संध्याकाळी घरी आला. आई जवळ बसला ना, बायको म्हणते आमचे हे तसे चांगले पण मम्माच बॉय. तो म्हणतो आईचाही पदर नको बायकोचाही नको, आपला चला गावच्या कट्ट्यावर. आता मला सांगा, गावच्या कट्ट्यावरची अवलाद काही साधी राहते का? संध्याकाळी 9च्या पुढे सगळी 90 हाणेल. त्यांच्यात गेला हात, घे चमच्यावर, घे चमच्यावर, घे चमच्यावर, घेतली चमच्यावर, घे भुजभर, घे भुजभर, घेतलं भुज, शेवटी आला ढुदत, चूक त्याची महाराज. आणि असं जर घर असेल तर त्या घरातली पुढची पिढी घडेल का महाराज? आणि जर पुढची पिढी आमची घडली नाही, एखादा म्हणेल पुरावा उघडत ज्ञानेश्वरी पहिला अध्याय ओबी क्रमांक 24, जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषीचे. जर मुळाला पाणी घातलं तर झाड प्रफुल्लित होतं, त्याप्रमाणे कुटुंबाच्या मुळाशी जर संस्कार पेरले तर 7 पिढ्या घडल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, आमचं घर घडल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं सासू सुनेचं नातं भक्कम व्हायला हवं. आणि आपल्या घरात भांडणं तरी काय तो महाराज, जाऊ दे आलोय तर भांडणं मिटूनच जातो. आज घरात भांडणं तरी काय आपल्या? तुमच्यावर 20 लाख रुपये कर्ज आहे, तुम्ही घाबरा? घाबरा तुम्ही? 20 काय 50 असलं तरी घाबरणार? आपण दिली का डोळं लावू, माफी होऊ द्या.